किती वेळ आहे? परिवहन समिती निवडणुकीवरून सभागृहात गोंधळ. शिवसेनेचा महापौरांना घेराव, सुजाता पाटील यांचे स्पष्टीकरण. नवी मुंबई महानगरपालिका सभागृहात परिवहन समितीच्या 12 सदस्यांच्या निवडीवरून आज जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. शिवसेना शिंदे गट नगरसेवकांनी महापौरांच्या खुर्चीजवळ जाऊन निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी राजदंड पळवण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला. तर भाजपच्या नगरसेविकाही महापौरांच्या समर्थनार्थ पुढे आल्या. परिवहन समिती सदस्यांची निवड तौलनिक संख्याबळानुसार न करता मतदान पद्धतीने करण्यात आल्याचा विरोधकांचा आक्षेप आहे. या निर्णयाविरोधात शिवसेना नगरसेवकांनी सभागृहात खाली बसून घोषणाबाजी केली आणि अखेर सभात्याग केला. विरोधकांनी न्यायालयात किंवा नगरविकास विभागाकडे दाद मागण्याचा इशाराही दिला आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले की सभागृहाची कार्यवाही पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत पार पडली. पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहन समिती सदस्यांची निवड करताना कलम 31 लागू होत नाही. अशावेळी मतदान पद्धतीने निवड करण्याचा अधिकार आहे. 2007 मधील न्यायालयीन निर्णयाचाही दाखला देण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. सभागृह पहिल्या दिवसापासूनच आपण कायद्याच्या चौकटीत राहून सुरू राहील याचे प्रयत्न केलेले आहेत. आज परिवहन बाबतीत पण जो विषय सभागृहात आला त्यामध्ये 25(2) प्रमाणे जर पालिका सदस्य किंवा पालिका सदस्यांव्यतिरिक्त परिवहनचे सदस्य निवड होत असेल तर तसा तो ठराव होता आणि त्याच्यात सर्वानुमते पालिका सदस्यांव्यतिरिक्त आपण परिवहनचे सदस्य निवडावे असं बहुमताने मांडण्यात आलं. आणि 31 ही जो कलम आहे तो तिथं लागू होत नाही की पालिका सदस्यांव्यतिरिक्त जर परिवहनचे सदस्य निवडत असो तर संख्याबळाप्रमाणे आपण सदस्य नाही निवडू शकत. त्यासाठी मतदानाचा आपण मार्ग अवलंबू शकतो. आणि आज सभागृहात आपण त्याच माध्यमातून सभागृहातील सदस्यांकडून सूचना केलेली नावं आणि घेतली आणि त्या पद्धतीने मतदान करून आपण सदस्य निवड केलेली. त्याला आता ते स्थगित करण्याच्या भूमिकेत आम्ही विरोधक त्याला कसं बघतात? आपण सभागृहामध्ये ऑलरेडी 2007 सालचं जर न्यायालयात गेलेला विषय सेम विषय होता त्याचा दाखला दिलेला आहे. माननीय न्यायालयाने तेव्हा निर्णय दिलेला आहे की ह्या 31 लागू न करता आपण सदस्य निवडीच्या पद्धतीने परिवहनचे सदस्य निवडू शकतो. सगळे भाजपचे आणि त्याच्यामध्ये एकही विरोध आपण सदस्यांना विनंती केलेली सूचना केलेली आहे की त्यांनी त्यांची नावं सुचवावीत. त्यांनी त्यांच्या माध्यमातून नावं सुचवली नाही. फक्त जी नावं आपल्या सचिव विभागाकडून आलेली ती नावं माझ्याकडे प्राप्त होती आणि मतदान केल्यानंतर बहुमताने जी नावं निवडली गेली ती सभागृहात मी जाहीर केली. तुमच्या डायसवर येऊन विरोधकांनी आज तुम्हाला घेराव करण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला 15 मिनिटासाठी सभा तहकूब करावी लागली. तर विरोधकांचं कुठे हे होतं का? सभा जी चालते ती कायद्याप्रमाणे चालते. आता प्रत्येक सदस्याला त्यावेळीही आम्ही कायद्यावर बोट दाखवलं की कशा पद्धतीने आपण हे विषय मांडतोय आणि एखाद्या विरोध करणं हा त्यांचा आता विरोधी पक्षात आहेत तर ते विरोध करतील आणि ज्या सभागृहात मी महापौर म्हणून म्हणजे सभाध्यक्ष म्हणून बसले तर नक्कीच त्यांचा रोष माझ्यावर येतो. तिथं कुठल्या पक्षाचा किंवा कुठल्या व्यक्तिगत एकाचा महापौर नाही आहे. त्याच्यामुळे जो काही निर्णय येणार आहे त्याला त्याच्याविषयी चौकशी म्हणजे प्रश्नही मला केले जातात, उत्तरही मला देणं आहे. त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या भावनेने एक घेराव घालण्याचा प्रयत्न केला आणि मग सभागृहाचा कुठेतरी शांतता राखावी म्हणून ती 15 मिनिटासाठी मी सभा तहकूब केली. गोंधळाच्या पार्श्वभूमीवर शांतता राखण्यासाठी सभा 15 मिनिटांसाठी तहकूब केल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे नेते व माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनी
महापौरांवर चुकीच्या पद्धतीने सभागृह चालवण्याचा आरोप केला. संपूर्ण महाराष्ट्रात एकच कायदा लागू असताना नवी मुंबईत वेगळी पद्धत वापरली जात आहे. संख्याबळानुसार प्रतिनिधित्व देणं आवश्यक होते, असे ते म्हणाले. या निर्णयाविरोधात नगरविकास खात्याकडे दाद मागितली असून पुढील कायदेशीर पर्यायांचाही विचार केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. बघा, आमची भूमिका स्पष्ट आहे. आमच्या खासदार नरेश म्हस्के साहेबांनी पण अगोदरच भूमिका स्पष्ट केली आहे. 31/2च्या हिशोबाने त्यांनी तो आमचा कायदा जो पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महानगरपालिकेला जो कायदा लागू तो कायदा लागू व्हायला पाहिजे. पण यांनी तो विषय नजरेसमोर न आणता त्यांनी 25/2च्या हिशोबाने त्यांनी तो हा या ठिकाणी 25/2च्या हिशोबाने त्यांनी तिथं आणलं गेलं. आणि माननीय माजी महापौर आणि आताचा सभागृह नेता यांनी आम्हाला तिथे सरळ सांगितलं की 2007 साली हा कोर्टची ही ऑर्डर आहे 2025-2च्या अनुषंगाने. पण त्या महापौरांना एवढं समजायला पाहिजे, माजी महापौरांनी सभागृह नेत्याला, हाच सभागृह नेता 10 ते 15 महापौर होता. मग 2007चा कायदा मग 10 ते 15 मध्ये त्यांनी महापौर असताना तो काय नाही त्यांनी लागू करून घेतला. त्याच्यानंतर 15 ते 20 मध्ये पण महापालिका यांची होती ना, त्यावेळेस पण काय लागू करून नाही घेतला. ज्यावेळेस त्यांनी 2017 साली त्यांनी हा विषय आणला होता त्यावेळेस नगरविकास खात्याने त्याला स्टे दिलेला होता. आणि तो स्टे दिलेला असताना सुद्धा त्यांनी परत आणण्याचा हा प्रयत्न केला. मी काय बोलतो की जाऊ दे ना, पण 29 महानगरपालिकेमध्ये कायदा वेगळा नाही, यांच्या महानगरपालिकेमध्ये कायदा वेगळा, आमच्या महानगरपालिकेमध्ये कायदा वेगळा. काय करत होते यांचा असं चाललं, बापाचाच कायदा आहे अशा पद्धतीने चाललेलं आहे. बाबासाहेबांनी संविधानिक अधिकार काय दिलेले आहेत आणि त्या पद्धतीने चालायला पाहिजे. जर असंच चालू राहिलं आम्ही शासनाकडे दाद मागू. आता त्यांनी बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर करून घेतला. शिवसेना या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे का? आम्ही न्यायालयात नगरविकास खात्याकडे आम्ही जाऊ या विषयावर आणि न्यायालयाच्या बाबतीत आम्ही वकिलांची चर्चा करून घेऊ आणि त्याच्यावर बघू. पण आम्ही नगरविकास खात्याकडे आम्ही दाद मागायला जाणार. युडी डिपार्टमेंट जे आहे ते शिवसेनेचेच मंत्री आहेत, त्यांच्याकडे दाद मागणार नाही. मंत्री हा कुठल्या पक्षाचा नसतो, हा सर्व महाराष्ट्राचा असतो. सर्व टोटली महानगरपालिका त्यांच्या अधीन आहेत, म्हणजे नगरविकास खात्याच्या अंडर येतात. मग ज्या ठिकाणी सर्व कायदा लागतो सर्व नगरपालिकेनं तोच कायदा आणि आम्हाला कशाला वेगळा कायदा आहे. माननीय आमचे महापौर नरेशजी म्हस्के साहेबांनी याबाबतीत पत्रकार परिषद घेऊन सर्वांना सांगितलेलं होतं आणि आम्ही त्याच वेळेस ठरवलं होतं. 31 लागू नाही केला कायदा तर आम्ही विरोध केला. जो विरोध करायला पाहिजे तो आम्ही विरोध केला त्या गोष्टी. तसेच ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांनी यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन या प्रक्रियेवर आक्षेप नोंदवला होता. नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये परिवहन समिती सदस्याच्या नेमणुकांमध्ये गणेश नाईक आणि मित्रमंडळाने त्या ठिकाणी लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, घटनेची पायमल्ली केलेली आहे. 31 पोटकलम 2 नुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थायी समिती असेल, परिवहन समिती असेल, निवडणुका नेमणुका या संख्याबळाच्या आधारावरती होत आहेत. अनेक ठिकाणी कोणाचीही सत्ता असो आणि त्याकरता हा महानगरपालिकेचा कायदा बनवलेला आहे. डिव्हिजनल कमिशनरकडे गटनेत्याची नोंदणी होते आणि ती एकूण निवडून आलेल्या सदस्यांवरती या समित्यांचे सदस्य ठरतात. नवी मुंबई महानगरपालिकेचे सचिव असतील, महानगरपालिकेचे आयुक्त असतील, त्यांनी आमच्या गटनेत्याला पत्र लिहिलं, किती सदस्य निवडून येणार तुमचे त्याचा कोटा ठरवून दिला. आमचे 5 सदस्य एकूण 42 जी आमची संख्या आहे त्या आधारे नेमणूक त्यांची करायला पाहिजे होती. परंतु हम करसो कायदा त्या ठिकाणी नवी मुंबईच्या महापौरांनी चालवला आणि महाराष्ट्रात कुठेही घडला नाही अशा पद्धतीने 12च्या 12 सदस्य परिवहन समितीवरती त्यांनी त्यांच्या सदस्यांची नेमणूक केलेली आहे. लोकशाहीचा गळा घोटलेला आहे, नियमांची पायमल्ली या ठिकाणी झालेली आहे आणि जी घटना आहे, जे नियम आहे ते पायदळी तुडवलेले आहेत. अतिशय चुकीची ती गोष्ट केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि सुनेत्राजी पवार यांना मी विनंती करतो की घटनेची पायमल्ली त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्यांनी जे काही केलेलं आहे, जे काही चुकीच्या पद्धतीने केलेलं, आयुक्ताला सुद्धा, सचिवाला सुद्धा उत्तर देऊ दिलं नाही आणि घटनेच्या विरुद्ध जे काम केलेलं त्याचा निषेध आम्ही या ठिकाणी करतो आणि शासनाला विनंती आहे की चुकीच्या पद्धतीने जो ठराव केलेला आहे तो रद्द करावा आणि तशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मी करत आहे. सर, याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे, नगरविकास मंत्र्यांकडे पुन्हा दाद मागणार आहात का? कोर्टामध्ये पण जाणार आहात? नक्कीच आम्ही आधी नगरविकास खात्याकडे दाद मागणार. यापूर्वी सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना नवी मुंबईमध्ये गणेश नाईक आणि कंपनीने हे प्रकार करण्याचे प्रयत्न केले होते, परंतु त्यावेळी सुद्धा त्या प्रकरणाला स्टे मिळाला होता. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिवहन समिती असू द्या, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या कुठल्याही विशेष समिती असू द्या, संख्याबळानुसार त्या ठिकाणी प्रतिनिधित्व दिलं जातं. संपूर्ण महाराष्ट्राला एक न्याय आणि नवी मुंबईला वेगळा न्याय असं होऊ शकत नाही. यामध्ये राज्यकर्त्यांनी त्वरित लक्ष घालावं आणि घटनेची जी काय पायमल्ली झालेली आहे त्या ठिकाणी न्याय द्यावा, ही मागणी मी त्या ठिकाणचा खासदार म्हणून करीत आहे. या सर्व घडामोडींमुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांतील संघर्ष अधिक तीव्र झाला असून पुढील काळात हे प्रकरण राजकीय आणि कायदेशीर पातळीवर अधिक तापण्याची चिन्हे आहेत. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील.